दिवस गेले, आठवडे गेले, पण आयुष्य तिथंच उभा आहे. देह पुढे चालला, मन मात्र सवयींच्या साखळीतच अडकून राहिला. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजचा आज 48वा दिवस आहे आणि आज आपण एकच अशी सवय पाहणार आहोत ज्यामुळे आपलं आयुष्य अडकलेलं आहे, थांबलेलं आहे. गोष्ट एकच आहे अशी सवय जी आपण जर बदलली तर आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून जाईल. चला तर मग व्हिडिओ जाणून घ्यायचा असेल तर शेवटपर्यंत नक्कीच पहा. आज खरंच प्रश्न कठीण आहे. 2025 हे परिस्थितीमुळे वाया गेलं का, की एका चुकीच्या सवयीमुळे? आज मी अनेक सवयींबद्दल बोलणार नाही, फक्त आणि फक्त एकाच सवयीबद्दल बोलणार आहे आणि ती सवय म्हणजे उद्यावर ढकलणे. उद्यापासून आयुष्याची सुरुवात करूया. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा इथेच अडकलेला आहे. मी सुद्धा त्यामध्ये आहे. खूप साऱ्या गोष्टी मला या 2025 मध्ये करायच्या होत्या, परंतु उद्या 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 म्हणण्यामध्ये पाहता पाहता 2025 वर्ष हे सरून जात आहे. आणि ज्या ज्या गोष्टी सुरुवात केल्या त्या गोष्टी तर चांगल्या चालू झाल्यात, पण काही गोष्टी आजही अशा आहेत जे की नेहमी उद्यापासून सुरुवात करू म्हणत म्हणत तो उद्या कधी आलाच नाही. आणि सर्वात आयुष्यामध्ये मागे ठेवणारी जर सर्वात मोठी सवय कोणती, तर प्रत्येकाच्या आयुष्यातली ही सर्वात मोठी सवय आहे. आपण प्रत्येक जण म्हणतो उद्यापासून सुरू करेन, पुढच्या महिन्यापासून सुरू करेन, 1 तारखेपासून सुरू करेन, किंवा जेव्हा वेळ मिळाला तेव्हा बघेन, सध्या माझं हे प्लॅन आहे ते प्लॅन आहे. असं करता करता ते उद्या करू ही जी ढकललेली गोष्ट असती ती कधी सुरूच होत नाही आणि पाहता पाहता वर्षानुवर्ष हे निघूनच जातात आणि आपण ती गोष्ट प्राप्तच करू शकत नाही. गोष्ट खूप छोटीशी आहे. जी गोष्ट तुम्ही आज परफेक्ट नसतानाही सुरू केली, शून्यापासून सुरू केली, तर त्या गोष्टीमध्ये तुम्ही कुठं ना कुठेतरी नक्कीच जासाल. परंतु अशा खूप साऱ्या गोष्टी असतात ज्या की आपण उद्यापासून सुरू करूया असं म्हणत म्हणत आयुष्य निघून जातं आणि आपण ती गोष्ट कधी सुरूच करत नाही. एखादी गोष्ट जर आपण सुरूच केली नाही तर त्या गोष्टीचा शिखर आपल्याला कसा मिळेल? मी पण त्यामध्येच आहे. कधीच नाही मिळेल. काही गोष्टी स्वप्नच राहून जातात. का राहून जातात? फक्त एका सवयीमुळे, जी की आपण उद्यापासून 1 तारखेचीच काय गरज आहे हो? आपण या क्षणापासून एखादी चांगल्या गोष्टीची सुरुवात करू शकत नाही का? आजवर तर आपला वेळ वाया गेलेलाच आहे. मग येणारा वेळ 1 तारखेपर्यंत का बरं वाया घालायचा? तुम्हाला जर असं वाटत असेल तर या क्षणापासून जे पण तुमचं आयुष्याचं स्वप्न आहे, ज्या पण गोष्टी तुम्ही आजवर उद्यावर करीन असं म्हणून ढकललेलं आहे, ती गोष्ट या क्षणापासून सुरुवात करा. परंतु खरं सत्य हेच आहे की उद्या नावाचा दिवस हा कॅलेंडरवर आपल्या आयुष्यामध्ये कधी येतच नाही. त्यामुळे एखादी गोष्ट जर दिमागात आली, एखाद्या गोष्टीसाठी तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी करायचं प्लॅन असं काही विचारात आलं, त्या क्षणापासून त्या गोष्टीची सुरुवात करत जा. उद्या हा कधीच येत नसतो आणि कधी येणार सुद्धा नाही. या क्षणी हाच येतो. आज आपण जे कृत्य करतो, कर्म करतो, उद्या आपलं आज आपण जसं जगलेलं असतो तो आपलं उद्या असतो आणि कालवर आपण जे जगलेलं असतो ते आपलं आज असतं. आपण प्रेझेंट मध्ये जेवढं उत्तम जगतो तेवढं चांगलं आपलं भविष्य असतं. आपण उद्यापासून जेव्हा करूया हे प्रत्येक जण म्हणतं, तर आपलं भविष्य हे पूर्णपणे अंधारात असतं. आपल्याला आपलं आयुष्य जर उजेडात न्यायचं असेल, आयुष्यात जे वाटतं ते प्राप्त करायचं असेल, तर या क्षणापासून आयुष्याची सुरुवात करा. उद्या हा कधीच येणार नाही. एका वाईट सवयीमुळे स्वप्न योजना बनून राहतात. योजना या नोटबुक मध्येच राहतात आणि आयुष्य फक्त करायचं होतं हे म्हणण्यातच संपतं. जेव्हा आपण आयुष्यामध्ये अनसक्सेस राहतो तेव्हा आपण म्हणतो माझं नशीबच असं होतं. परंतु खरंच प्रत्येकाचं नशीब वाईट आहे का हो? नाही. तुमचं शरीर जर तुम्हाला साथ देत असेल, तुमचे विचार, तुम्ही 2 वेळेस व्यवस्थित जेवण करत असेल, हा मोबाईल तुमच्याकडे आहे, तुम्ही ज्यावरती व्हिडिओ पाहतात, याचा अर्थ तुम्ही जगातील 50% लोकांपेक्षा खूप चांगल्या परिस्थितीत आहात. मग नशीब का? नशीब नाही, तर तुम्ही तुमच्या सवयींमुळे आज जिथं आहात तिथं आहात. एखाद्या गोष्टीची जेव्हा तुम्ही उद्यावर न टाळता या क्षणापासून सुरुवात करता, दररोज न चुकता त्या गोष्टीला वेळ देता, ती गोष्ट सतत करता, आत्मसात करता आणि त्याला पैसा कमवण्याचं साधन बनवता, किंवा एखादी नोकरी मिळवता, किंवा एखादा व्यवसाय करता, कोणतीही गोष्ट असो, किंवा तुमचा अभ्यास करता विद्यार्थी असेल तर,
ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळणार म्हणजे मिळणार. असं शक्यच नाही. एखाद्या गोष्टीला तुम्ही पूर्णपणे आत्मसमर्पण करून असा वेळ दिला, ती गोष्ट छान प्रकारे अभ्यास केला आणि ती गोष्ट तुम्हाला मिळाली नाही. या क्षणापासून उद्यावरच्या गोष्टी सगळ्या टाळा. या क्षणीच प्लॅन करा. दररोज त्या गोष्टीला न चुकता वेळ द्या आणि तुमचं येणारं आयुष्य पूर्णपणे बदल. नशीब हे कधीच नाही बदलत. सवयी बदललं की आयुष्य बदलतं. नशीब आपण म्हणतो, नशिबाचे रणगाणे गातो, परंतु नशीब हे आपण कालवरच्या केलेल्या कर्माचं आज मिळालेलं फळ असतं. मग आपण या क्षणापासून जर आपल्या आयुष्याच्या ध्येयासाठी रोज वेळ दिला, कर्म केले, आगाऊच्या गोष्टींचा विचार केला नाही, भांडण तंटात पडलो नाही, जगात काय होत आहे आपल्याला याच्याशी काहीही घेणं देणं ठेवलं नाही, फक्त आणि फक्त आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये कसं पुढे जायचंय यावर जर सध्या आपण लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये जे प्राप्त करायचं आहे आपण ते नक्कीच प्राप्त करू शकतो. आज एक प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारा. गेल्या 365 दिवसामध्ये आपण स्वतःसाठी काय केलं? स्वतःसाठी काय केलं म्हणजे यात कुणी विद्यार्थी असेल, कुणाचं वय जास्त असेल, कुणी गृहिणी असेल. काळ बदललेला आहे. सध्या पैसे कमवण्याचे खूप सारे माध्यम आहेत. तुमचं वय काहीही असो, तुम्ही सोशल मीडियाचा चांगला वापर करून आयुष्यामध्ये कोणत्याही वयाच्या टप्प्यावर असाल तरी 1 वर्ष 6 महिने चांगली तयारी करून एखादा छोटासा व्यवसाय म्हणा, सोशल मीडियाचा उपयोग घेऊन काहीही सुरू करू शकता. क्षणी प्रत्येक जण स्वतःला एक प्रश्न विचारा. मागील 365 दिवसामध्ये तुम्ही स्वतःसाठी काय केलं? स्वतःच्या ध्येयासाठी, स्वतःच्या स्वप्नांसाठी, आयुष्यात पुढे जाण्यासाठी खरंच तुम्ही स्वतःच्या स्वप्नांसाठी 100% दिलेत का? दररोज कमीत कमी 1 तास तरी दिलात का? तुम्ही सुदृढ शरीरासाठी, चांगल्या शांत दिमागासाठी, चांगल्या आत्मचिंतनासाठी काय केलं? खूप कठीण उत्तर आहे. विचार करा, मागील 365 दिवसामध्ये तुम्ही स्वतःसाठी आयुष्यात पुढे जाण्यासाठी काय केलं? खरंच भरपूर जणांनी जर केलं असेल तर खूप चांगली गोष्ट आहे. आणि तुम्ही जर कधी या गोष्टीकडे लक्षही दिलं नसेल तर या क्षणी लक्ष द्या. कारण आपण उद्यावर करू म्हणत आयुष्य निघून जातं आणि तो उद्या कधी येतच नाही. या क्षणी आयुष्याची सुरुवात करा. एक छोटीशी सवय तुमचं आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल. एक गोष्ट लक्षात घ्या, एक छोटीशी सवय आपलं आयुष्य बिघडून टाकते आणि तीच सवय आपण चांगल्या प्रकारे आत्मसात केली, आपण जे ठरवलं त्याच्यासाठी दररोज वेळ दिला तर येणारं आयुष्य पूर्णपणे बदलून जाते. या क्षणापासून एकच गोष्ट ठरवा, या क्षणीच आयुष्याची सुरुवात करूया. उद्यापासून नाही, 1 तारखेपासून नाही, पुढच्या आठवड्यापासून नाही, एवढं करून घेऊ दे, हे संपल्यावर पुन्हा मी माझ्या आयुष्यासाठी सुरुवात करतो असं म्हणू नका. जशी ही परिस्थिती असेल त्याच्यातून वेळ काढा, स्वतःला वेळ द्या आणि तुमच्याकडे जर भरपूर वेळ असेल तर शक्य होईल तेवढे जास्त दिवसातले तास तुम्ही तुमच्या स्वप्नांना द्या आणि येणाऱ्या 365 दिवसामध्ये तुमचं आयुष्य आर्थिक दृष्ट्या, मानसिक दृष्ट्या, शारीरिक दृष्ट्या सगळ्या प्रकारे बदला. या व्हिडिओमध्ये आपला हेच उद्देश होता की एकच जी सवय आपलं आयुष्य कसं संपवून टाकत असते, प्रत्येकाचं आयुष्य संपवत असते. या क्षणापासून, उद्यापासून असं म्हणू नका, जास्त गोष्टी सोबत एकदाच करू नका. एकच गोष्ट करा, पूर्णपणे आत्मसात करा आणि आयुष्यामध्ये पुढे जा. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीज मध्ये आज आपण हेच पाहिलेलं आहे. हा व्हिडिओ तुमच्या मनाला लागला असेल तर चॅनलला लाईक नक्कीच करा. कमेंट मध्ये जर तुम्ही आयुष्याची सुरुवात आज करणार असेल तर आज या क्षणी असं नक्कीच लिहा. माझ्या चॅनलचे नाव आहे रेश्मा वसमतकर. तुम्हाला व्हिडिओ विषय आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. 90 दिवसात आयुष्य बदलूया या सिरीजला जॉईन करा. मी माझं आयुष्य बदलायला सुरुवात केली आहे. कोणत्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या माझ्या आयुष्यामध्ये मी आत्मसात केल्यावर माझं आयुष्य बदलत आहे, जे मला वाटत आहे ते मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही पण तुमच्या स्वप्नाची या क्षणापासून सुरुवात करा आणि येणाऱ्या 90 दिवसामध्ये तुम्ही तुमचं स्वप्न, तुमचं आयुष्य, आयुष्याचं ध्येय, उद्देश आत्मसात करा. माझ्या चॅनलला लाईक, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.